पाहिजे तुम्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी जे माझा ठराव घेऊन ते माझा सन्मान केला पुढच्या गेल्या जीबीला ते आपण का दाखविलेलं नाही? जेव्हा प्रश्न विचारतात तुम्ही ते नुसतं प्रश्न दाखवितात आणि आम्ही काय उत्तर दिलं ते उत्तर का दाखवित नाही? आता क्लिप तुम्ही का दाखवित आहे? बैठक असतात त्या अनेक बैठकांमध्ये आमच्या कॅमेऱ्याला बाहेर काढलं जातं. मी काय म्हणतो आता ऐकून घ्या. पहिल्यांदा मला सांगू द्या नंतर हा तुम्ही तुमचा प्रश्न मांडला मी तुम्हाला सांगणार आहे. आमचे कॅमेरे जे असतात ते बाहेर काढले जातात अनेक वेळा आणि मग महापालिकेकडून ज्या क्लिप पुरवल्या जातात ते तुमच्या सोयीनुसार मग हे कुठेतरी बंद झालं पाहिजे ना. जर आमचे आज आम्ही निर्णय घेतला नुसतं जे आपलं प्रिंट मीडिया आहे ते मध्ये राहणार. कारण काय चुकीची जी माहिती आहे ते बाहेर काढतात. मला बोलू द्या दादा. जे आधी इन्फॉर्मेशन आप क्या करते हैं वही प्रोवाइड करते हैं. हम में से जो क्वेश्चन आया उसी को रेज करते. बट हमने जो आंसर दिया है उसका सोल्यूशन आप क्यों नहीं दिखाते हो? मसला ये है कि मंत्रालय में भी अगर सेशन हो तो वहाँ पे भी रिपोर्टर्स को अलाउ किया जाता है, मगर यहाँ पर अलाउ नहीं किया जाता. ये कौन सा कानून है जिसके तहत पत्रकारों को वहाँ पर अलाउ नहीं किया? मैं आपको एक बताता हूँ, सबको मान्यता देना चाहिए, लेकिन ये कहाँ का इंसाफ है कि खाली किसी का प्रश्न को आप दिखाएंगे? नहीं सुनिए, नहीं पहले मुझे लेट मी कंप्लीट सर. अगर सामने से जो प्रश्न आते हैं, प्रश्न पूछना सभी का अधिकार है. जब सभागृह चलती है तो सभा में प्रश्न पूछने के लिए आते, सम्मान्य सदस्य हो या फिर पत्रकार बंधु, ये आप तो बाद में पूछेंगे, लेकिन जो सभागृह में जो सम्मान्य सदस्य है वो प्रश्न पूछते हैं उसके रिगार्डिंग कमिश्नर साहब ने और हमने जो उत्तर दिए वो क्यों नहीं प्रकाशित करते? जो गई जीबी पिछली जीबी में प्रस्तावना मान लिया, जो पुरानी भीड़ थी उसको लेकर उन्होंने विरोधी पक्ष जो बीजेपी विरोधी पक्ष होते हुए उन्होंने हमारा सम्मान किया. ये चीजें आप क्यों नहीं दिखाते हो? वही मसला है कि हमारे कैमरे वहाँ पे नहीं. अरे फिर वो हमें अलाउ किया ना वहाँ पे. जो किसका कैमरा था उन्होंने देखा. आपका कैमरा है. नहीं हमारा कैमरा नहीं था सर. महापालिका लेट मी कंप्लीट सर. महापालिकेचा जो PRO विभाग आहे त्यांचा कॅमेरा असतो ते 10-20 सेकंदाच्या कट केलेल्या क्लिप देतात आम्हाला. आमचा कॅमेरा अलाउड केला जात मी नाही. आमच्या कर्मचाऱ्यांना जेव्हा ह्या विषयावरती विचारलं PROला मी विचारलं तर PRO काय म्हणतात सर ते आपल्या कॅमेऱ्यातले क्लिप नाही, ते मोबाईलमध्ये घेतलेले क्लिप आहे पर्टिक्युलर आणि ते एडिट करून ते मध्ये प्रोव्हाइड करतात. मी काय म्हणतो ते प्रोव्हाइड करत नाही. जे मध्ये नाही सर, मी प्रत्यक्षात मी पाहिलेलं आहे की आपले जे कर्मचारी तुम्ही ठराविक लोकांना जर अलाउड करत नाही. आम्ही ठराविक लोकांना अलाउ केले नाही. महापालिका प्रशासन तीच भूमिका घेते. सगळ्यांचे कॅमेरे अलाउड करत नाहीये. आता जो आपण कन्सर्न घेतला दादा त्याच्यावर आपण बोलू. त्यांना जे कन्सर्न PRO त्यांना आपण मी काय म्हणतो जे आपलं TV 9 आहे आम्हाला माहिती आहे जे जेन्युअन न्यूज आहे तुम्ही दाखविता. त्याच्या विषयामध्ये आम्हाला काय दुमत नाही. तुम्हाला आम्ही मान्यता देऊ. जे डिजिटल मीडिया आहे रिकग्नाइज जे डिजिटल मीडिया त्यांना आम्ही प्राधान्य देऊ. आमच्या PROला आम्ही पण सांगू तुम्हाला अलाउ करा म्हणून. नक्की 100% आम्ही तुम्हाला अलाउ करू. आणि उलट काय चाललंय सर सध्या सभागृहामध्ये पत्रकाराच्या नावावर कोणीतरी येऊन जाते अर्धवट क्लिप दाखवितात. ते नुसतं ते प्रश्न विचारलेले ते दाखवितात, त्याच्यावर उत्तर काय दिलं ते दाखवित नाही. नाही जो प्रतिनिधी आहे तो त्याच्या चॅनल पुरता मर्यादित आहे आणि तो त्याच्याबद्दल उत्तर देईल तुम्हाला. आमच्या चॅनलवर तशी बातमी काही लागली सर तुमच्या माध्यमातून आम्हाला त्यांना कळवायचं आहे की असं हे पद्धती त्यांनी चालू केली आहे. आम्ही तुम्हाला मी काय म्हणतो आम्ही तुम्हाला डिटेल केलेलं नाही सर. आमचं म्हणणं काय जे असं काही दाखविता ते का दाखवून नाही पूर्णतः सत्यता बाहेर आली पाहिजे दादा. माझ्या म्हणण्याचा विषय तो आहे. माध्यमांच्या रिपोर्टरला अलाउ करा ना मध्ये. रिस्ट्रिक्शन काढले तर नक्की हा विषयामध्ये आम्ही काय करू PROला सोबत घेऊन तुमच्या चर्चा करू आणि तुम्हाला येण्यासाठी आम्ही परवानगी देऊ. रिस्ट्रिक्शन काढले तर आम्ही करू ना सर. रिस्ट्रिक्शन असेल तर आम्ही कुठून करणार? मी काय म्हणतो दादा रिस्ट्रिक्शन आज दिसलंय का केलंय की उलट सुलट जे अर्धवट जे क्लिप तुमचे विषय नाही. तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. नाही याच्या अगोदरच्या मॅक्झिमम बैठकांना कॅमेरे अलाउड केले नाहीत आमचे. आम्हाला बाहेरच थांबवलं. आता मी तुमचं जे कन्सर्न आहे मी कन्सर्न तुमचा घेतलेला आहे. आमच्या PROला मी त्याच्यासोबत मी डिस्कशन करेन आणि तुम्हाला मान्यता देईल. ओके अजून काय आहे दुसरा विषय? चला आता फ्रेश चालू करतील.